म्हणलं की हे व्याख्यानापेक्षा शिक्षकांबरोबर मला इंटरॅक्शन करायला आवडेल की काय करूया यातनं, कारण ह्या काही प्रश्न आहेत सगळ्याची काय आता लगेच कोणाकडे उत्तरं नाहीत. पण हे सगळं करून जात असताना आज शासन असं सांगतं की सिलेबस संपवा, हे शिकवा. मुळात तुम्हाला सांगतो टीचर ही टर्म संस्कृतमध्ये नाहीच आहे. टीचरला समानार्थी शब्द संस्कृतमध्ये नाही, कारण शिकवणं ही प्रक्रिया आपल्या शिक्षण पद्धतीला मान्यच नाहीये. आपल्याकडे असं शिक्षा हे सगळ्यात जवळचं वाक्य त्याचं, तर शब्द जर असेल तर शिक्षाचा जर शब्दशः अर्थ बघितला तर आपल्या स्वरयंत्राचा विकास होऊन असलेलं ज्ञान, उच्चारायची कला विकसित करणे याला संस्कृतमध्ये शिक्षा म्हणले. याचा अर्थ ज्यावेळेला लिपी डेव्हलप व्हायची होती त्यावेळेला काय होतं साधन, तर श्रुती आणि स्मृती एवढ्यावरती सगळं आपलं ज्ञान आतापर्यंत चालवत आलेलं आहे. म्हणजे जे काही तुमच्या मेंदूत तुम्ही बोलायचं, समोरच्यानं पाठ करून स्वतःच्या मेंदूत साठवायचं, असं पिढ्यानपिढ्या आपण ते पुढे आणले. आणि हे करत 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 आता काय झाले, त्याला दिला ब्रेक आणि तिने असं सांगितलं की हे शिकवा मुलाला. तर साधा असं आहे की आपल्याला तुम्ही मराठीची बाराखडी बघा, अतिशय सायंटिफिक आहे, कारण ह्या सगळ्या आपल्या भाषा हे संस्कृतचीच आपत्ती आहे. अ आ इ ई म्हणलं की ते एका विशिष्ट ह्याच्यावर येतंय. ट ठ म्हणलं की टाळूशी रिलेटेड सगळी अक्षर आहेत ती. प फ म्हणलं की सगळी ओटाशी रिलेटेड अक्षर आहेत. ए म्हणलं की एका बाजूला, बी म्हणलं की दुसऱ्या दिशेला जात आहे. आता प्रयत्न असा चाललाय की इंग्रजीला सायंटिफिकली कसं बसवता येऊ शकेल आपल्या स्तरावर काही संस्थांचे प्रयत्न चाललेले आहेत. इथपासनं बेसिक काम सगळं करणं अत्यंत गरजेचं आहे. पण हे सगळं जर आपल्याला करत जायचं असेल तर आपल्याला ठरवावं लागेल की आत्ताच्या आपल्या शिक्षण पद्धतीत, शिकवण्याच्या पद्धतीत आपण काय करू शकतो. आणि ही म्हणजे हात मोकळेपणा, हे काम करायची वेळ, स्वतंत्र विचार द्यायची मुभा हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देते असं मला वाटतं. कारण जसं मी तुम्हाला म्हटलं की आपल्याकडे फक्त एकच असं आहे की तुला शिकायला सपोर्टिव्ह सिस्टीम म्हणून जो रोल प्ले करतो त्याचं नाव आपल्याकडे गुरु आहे. आणि तो त्याच्या आधारानं स्वतःच्या कला विकसित करत असतो. कारण तुम्हाला सांगतो एक साधं छोटं उदाहरण बघा आपल्याकडचं, की जे आपल्या गुरुकुलात गेलं. आपल्या सगळ्यांना डॉक्टर जगदीशचंद्र बोसांचं नाव माहिती आहे. जगदीशचंद्र बोस हे फिजिक्स मधले सायंटिस्ट होते, बरोबर आहे. त्यांनी शोध काय लावला की जीवशास्त्र म्हणजे वनस्पतीमध्ये जीव आहे ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे ते गेले बॉटनीमध्ये, बरोबर आहे. आणि त्यांचा 1911चा असेल मला वाटतं तो जो प्रयोग त्यांनी ब्रिटिश रॉयल लायब्ररीमध्ये करून दाखवला, तो मेटलर्जीतला आहे. म्हणजे जसं जगदीशचंद्र बोसांनी हे सांगितलं की वनस्पतीमध्ये जीव आहे, तसं जगदीशचंद्र बोसांनी हा प्रयोग करून दाखवला होता की मेटलमध्ये सुद्धा जीव आहे, धातूमध्ये जीव आहे. आणि हे त्यांनी करण्यासाठी असं केलं की इफेक्ट ऑफ सायनाइड अपॉन द फेरस हा त्यांनी प्रयोग त्या ठिकाणी सादर केलाय. त्याचा पेपर आहे, इंटरनेटवर तो डॉक्युमेंट अवेलेबल आहे, तुम्ही जाऊन बघू शकताय. त्यांनी असं सांगितलं की ह्या धातूची एक सळई ठेवली, त्याला एक तार जोडली, त्याला एक निब जोडली आणि तिथे एक ग्राफ पेपर उभा केला. आणि त्यांनी असं सांगितलं की ही जर का सायनाइड मी या धातूवर ओतलं तर धातू कापेल, आणि धातू कापला तर तिथं त्याचा ग्राफ व्हायब्रेट होईल त्याच्यावरचा. आता हा प्रयोग ब्रिटिश लायब्ररीत इंग्लंडमध्ये सादर केला जात होता. त्यावेळेला ते सगळं धातू ठेवला गेला, ती निब जोडली गेली, ग्राफ पेपर होता, सायनाइडची बॉटल आणली गेली. गंमत बघा, जगभरातले सगळे सायंटिस्ट समोर बसलेले. जगदीशचंद्र बोसांनी ते जो ग्राफ मशीन आहे स्वतःच्या जुगाडमधनं बनवलेलं आहे. म्हणजे त्याला असं काही ग्राफ मशीनला सायन्स, ज्यात आपण इंजिनिअरिंग म्हणतोय, आपण मागाशी ताईंना बोलताना मी की ITIच्या मुलाला टेल्को बोलवून घेते, ऐकलंय आपण, बरोबर आहे ना. 12वी झाला की पोरग टेल्को बोलवते आणि इंजिनियर त्याला कंपनी विचारते तुला काय येत आहे सांग. म्हणजे ही शिक्षण पद्धतीचं दुर्दैव आहे. तसं त्यांनी स्वतः ते ग्राफचं मशीन देखील सायंटिस्ट म्हणून बनवलेलं आहे. त्यांनी असं केलं की त्या धातूवर 2 थेंब बाटली त्यांना जी दिली होती सायनाइड म्हणून, त्याचे त्या धातूवर ओतले. आश्चर्य असे की त्यांनी फाल्लं नाही. जगदीशचंद्र बोसांनी ते ओतलं, तिथं बघितलं, नी फाल्लं नाही. सभागृहाकडे बघितलं, सगळं सभागृह हसायला लागलं ऍज युजल, कारण देशभरातले सगळे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी जमलेले. त्यांनी ती बाटली उचलली, स्वतः पिऊन टाकली. तसे हसणारे सगळे अवाक झाले. सायनाइड नुसतं जिभेला लागलं तर माणूस मरतो, तर जगदीशचंद्र बोस उभे कसे. जगदीशचंद्र बोस म्हणले की ह्या ओतलेल्या लिक्विडमुळे जर धातूला काही होत नसेल तर माझ्यावर काही याचा परिणामच होऊ शकत नाही.
मग तो शिपाई ज्याला एक षडयंत्र करून ते सायनाईडच्या ठिकाणी पाणी किंवा काही लिक्विड भरून ठेवलं, ते पुढे आला, माफी मागितली, मग सायनाईड आणलं गेलं, त्यांनी सायनाईड ओतलं, धातू थरथरला, ग्राफ हल्ला आणि ते उमटलं. म्हणजे याचा अर्थ त्याच्यानंतर 3 महिने त्यांचा मृत्यू झाला आणि तो शोध पुढे थांबला. आज आपले विद्यार्थी हे चॅलेंजेस घ्यायला तयार आहेत का? प्रत्येकाला आयटीत जायचंय, प्रत्येकाला डॉक्टर बनायचंय, प्रत्येकाला इंजिनिअरिंग बघायचंय आणि क्रीम तिकडे जाते आणि एज्युकेशनकडे कोण येते? हे सगळं क्रीम ज्या क्षणी एज्युकेशनकडे गेला ना, असं काही नाही. IITians त्यांचं काम करून 2 तास एज्युकेशनसाठी देऊ शकतात. ताईंसारखे शब्द टाकले तर गावातले चांगले चांगले बिझनेस इथं कोण प्रतिदेश व्यवसाय आहे तो येऊन इथं व्यापार शिकवू शकतो 2 तास. शेवटी हे आपल्याला समाजाला आणि आपल्या महाविद्यालयांना शाळांना बांधणं हे सांगते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण. तुम्हाला सांगतो तांत्रिक बाबीत जाणं तुम्ही 88 पानी मराठीत वाचलं तर माझ्यापेक्षा चांगलं समजून सांगाल. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला बॅक एंडला अभिप्रेत काय आहे हे जर आपल्याला जायचं असेल तर आपल्याला त्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा भारतीयांच्या आणि भारतीय संस्कृतीच्या समग्र विचारातून विचार करून त्या धोरणाकडे बघितलं पाहिजे. आज आपण असं म्हणतो की सायन्स आणि टेक्नॉलॉजीनं फार विकास केलाय. काय वाटतं आपल्याला, सायन्स जास्त पुढे गेले का टेक्नॉलॉजी जास्त पुढे गेली? आज आपल्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल आलाय. सायन्स आहे का टेक्नॉलॉजी? ते टेक्नॉलॉजी आहे. मग सायन्स काय त्यातलं तर रेडिओ वेव्स काय त्या निघतायत त्या. जसं मी सांगितलं की त्याचा शोध 100 वर्षापूर्वी जगदीशचंद्र बोसांनी लावलाय. नंतर त्याच्या सुद्धा वाद झाला, तर राजकारण झालं, पेटंट त्याचं परदेशी माणसाच्या. नंतर आजही नेटवर उपलब्ध आहे की हा शोध आधी जगदीशचंद्र बोस यांनी लावलेला आहे. मग हे जर का आपल्याला आपल्या लोकांना सिद्ध करायचं असेल, विद्यार्थ्यांना प्रमाणित करायचं असेल तर ते इकोसिस्टीम आपण त्यांना देऊ शकतो का? हा प्रश्न माझ्यापुढे मी तुमच्या पुढे ठेवतो आणि एकत्रित मिळून आपण त्याचं सगळे मिळून उत्तर शोधूया. आज आपल्याला असं वाटतं की आईन्स्टाईन आपल्याला इज इक्वल टू MC स्क्वेअर, मला वाटतं विज्ञानाचे शिक्षक आहेत ते सांगतील, हे सूत्र दिलं बरोबर आहे ना. ते तुम्ही आईन्स्टाईन आणि टेस्ला जे ह्या सगळ्या विषयातले तुम्ही हे करून बघा एकदा की निकोलस टेस्ला आणि आईन्स्टाईनचे वाद आहे, त्याचे पेपर सुद्धा नेटवर आहेत. पण असं आहे की आईन्स्टाईन त्याच्या पेपरमध्ये तरी सुद्धा म्हणतो की इज इक्वल टू MC स्क्वेअर आहे. आणि एकूण मी जे माझं ज्ञान दिलं हे मला निकोलस टेस्लाचं त्या विषयात सहाय्यभूत ठरलेलं आहे. आपण निकोलस टेस्ला काय म्हणतो एकदा बघा. निकोलस टेस्ला बरोबर 7 दिवस त्याच्या तिथं गेल्यावर स्वामी विवेकानंद राहिलेले. आणि निकोलस टेस्ला असं सांगतात की 7 दिवस स्वामी विवेकानंदांबरोबर राहिल्यावर स्वामी विवेकानंदांनी मला उपनिषद सुचवली. ती उपनिषद मी वाचल्यावर मला जीवनाचा एक वेगळा दृष्टिकोन प्राप्त झाला. त्यातनं मला हा सिद्धांत सुचला आणि त्याचा पुढे नेऊन आईन्स्टाईनने ते सगळे शोध म्हणून केलेत. मुळात असं आहे की आपल्याकडचे ट्रान्सलेट झालेले इतकी सगळी गोष्ट परत पाश्चात्य ह्याच्यात जाऊन तिथे त्याच्या अधिक चांगल्या पद्धतीने प्रयोग झाला. त्यातलं कॉन्ट्रीब्युशन आपण कोणीच नाकारत नाही. मुळात शिक्षण क्षेत्रात स्पर्धा असू शकत नाही. तू चांगला शिक्षक आहे, मी चांगला शिक्षक, ही स्पर्धाच असू शकत नाही. मुळात असं आहे की आपले सगळ्यांची म्हणून चांगली विद्यार्थी आपण कशी घडवू शकू. जे आपण आज नाव ज्यांचं घेतोय सरदार बाबासाहेब माने, ह्यांच्या नावाला साजेशी विद्यार्थी आपण कसे, त्यांना अभिप्रेत विद्यार्थी आपण कसे घडवू शकू. हे एकाचं काम नाही होणार, हे शेवटी समूहानं जाऊन आपण सगळ्यांनी मिळून करायचं काम आहे. आणि म्हणून हे सगळं आपलं मंथन आज या ठिकाणी चाललंय. मग हे जर सगळं आपल्याला करायचं असेल तर ह्या पद्धतीनं आपल्यात काही बदल, आपल्या शिकवण्याच्या पद्धतीत काही बदल करणं शक्य आहे का? मुळात जसं तुम्हाला मी सांगितले की आता 1000 वर्षाची घसरगुंडी सगळी झालेली आहे. आणि मुळात आपण बघितलं तर लहान मुलाचं बघा तुम्ही 3-4 वेळा पहिल्यांदा जर घसरगुंडीवर बसवलं तर 4थ्यांदा आईचा नजर चुकून ते घसरगुंडीवर वर चढण्यात त्याला मजा असते उलट्या बाजूनं. 2 वेळा पाय घसरतो, नाक आपटतं, पण त्याला वरती जेव्हा ते पोहोचतो त्या चेहऱ्यावर जे समाधान असतं तो प्रयत्न आपल्या सगळ्यांना करायचा असं मला वाटतंय. कारण ही शिडीवर आलोय ठीक आहे, किती वेळा येऊ दे खाली, आता वर चढायला सुरुवात कधीतरी आपण सगळ्यांनी केली पाहिजे. माझी मला विनंती की एकदा आपण कधीतरी एखादं वर्कशॉप घेऊया, दिवसभराचं विषयवार घेऊया, फॅकल्टी वाईज घेऊया, विद्यापीठातले काही तज्ञ अजून कोणी बोलवतात तर बघूया. आपल्या ज्ञान माझ्यासारखे असतं, मी पण यातला विद्यार्थी त्यांनी ते सगळं वाचत होतं तेव्हा माझं दडपण वाढत होतं. काय 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 तिथे विशेषण ऐकल्यावर. पण सगळ्यात आपण जर का त्या मानसिकतेत राहिलो तर निश्चित पद्धतीनं आपली पिढी ही अशीच जिरणार आहे. आपलं दुर्दैव आहे की आपण त्या सगळ्या फेऱ्यातनं आता बाजूला राहिलो. पण मी मग अशी ताईंना म्हटलं आपल्याला होप्स कोणाकडनं आहेत. आज जी पावलं नर्सरीत ह्या अंगणात उमटतायत ती जेव्हा ह्या प्रांगणातनं बाहेर पडतील कधीतरी ग्रॅज्युएट होऊन, ती हुडकत येणार आहे त्यांना लोक, हे आपल्याला काम करू शकतोय कारण ती ऑटोनॉमी आपल्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण देतंय का हे बघणं आपलं काम आहे. मुळात मुद्दा असा आहे की त्यात भरपूर ट्रेनिंग दिलेत, त्यात भरपूर पद्धतीनं प्रोव्हिजन्स केलेले आहेत, अनेक शिक्षणाशी संबंधित त्यात हे केलेत, इंटरॅक्टिव्ह विषय काही तयार करायला सुरुवात केलेत, काही प्रकल्प भेटीच्या निमित्तानं कोण चांगलं करतंय ते आपल्या इथं कसं करतंय त्यांच्या भेटीत हे सगळं होत राहील.
पण मुळात गोष्ट अशी आहे की आपल्याला हे सगळ्या विषय आधी ओन केला पाहिजे. म्हणजे प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. आजपर्यंत काही अंशी काही जणांचा भाव असा राहिला की आपल्याला हा पगार मिळतोय, मी माझा हा तास आहे, एवढा मला करिक्युलम दिलाय, हा मी पूर्ण केला. मुळात शिक्षक हा विषय 11 ते 6 असू शकत, तो शिक्षक आयुष्य जगतच असतो. आणि जसं मी आशिताईंचं आमचं जाधव मॅडमचं बोलणं झालं की आज आपल्याला जर आपला प्राथमिक शाळेतला शिक्षक भेटला, आपली पहिली स्वाभाविक प्रतिक्रिया काय राहील? पाया पडू द्यायच्या. रस्त्यात दिसले तर रस्त्यात पाया पडू, मंडईत भेटले मंडईत पाया पडू. का विचार करू आता मी कुठल्या पोस्टवर आहे, सर तर रिटायर झाले, तेव्हा त्यांनी मला मारलं होतं, हा विषय. आज आपण त्यांच्या पायाच पडू, उद्या ही पिढी आपल्या पाया पडणार आहे का? त्यासाठी आपण काय आदर्श राहिलो पाहिजे. आपण शेवटी एक लक्षात घ्या की जसं ते चाणक्यातलं वाक्य येतो, त्याच्या आईला म्हणतो की तुने एक संभावना को जन्म दिया है, मैं इसे संभव बना के दिखा दूंगा. याचा अर्थ असा आहे की ती संभावना आहे. आणि गुरुला म्हणजे मगाशी मी बोलायचं होतं ते स्किप झालं माझ्याकडे, पण गुरुला संस्कृतमध्ये समानार्थी शब्द माता पिता आहे आणि शिष्याला समानार्थी शब्द पुत्र आणि पुत्री म्हणजे मुलगी अशा अर्थाने. याचा अर्थ त्या काळातली संकल्पना हीच आहे की 9 महिने जसं आई तो गर्भ धारण करते, पुढची 12 वर्ष गुरु गर्भाप्रमाणे ते विद्यार्थ्याला धारण करून पुढे नेईल. त्या क्षमतेत त्याला त्याचं सगळंच माहिती आहे. म्हणून गुरु सुद्धा लगेच सगळे त्या गुरुस्थानी पोहोचत नव्हते. सगळ्यात जसं आपल्याकडे आता आहे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, प्रोफेसर, मग व्हाईस चान्सलर, मग कुलगुरू, तसं पूर्वी उपाध्याय, मग अध्यापक, मग आचार्य, मग गुरु आणि मग कुलगुरू. शेवटी असं आहे की आपल्याला मी कुठला म्हणजे तुम्ही एका धर्म, कास्ट, कल्चर ह्या विषयात कुठला जाऊया नको. आपण एक मॉडेल आपल्या समोर होतं जे आपलंच आहे, एक मॉडेल आपण अनावश्यक हातात घेतले जे आपलं नव्हतं, जे लादलं गेले. आता आपल्याला चॉईस आहे की ह्याच मार्गाचे आउटकम्स आपण बघतोय. मला सांगा की आज निकाल लागला एखाद्या महाविद्यालयाची परिस्थिती अशी की 98% निकाल लागला, 98.9%, 99.3% निकाल इतके, आणि भरती चालली आहे दुसरीकडे, पोलीस भरती आहे. म्हणजे 2 लाख पोरं जर परीक्षेला बसली तर 1,98,000 पास होत आहेत. बरोबर आहे, 2,000 नापास होत आहेत असं धरू. आणि भरतीत काय होतंय बघा, 2 लाख पोलीस भरतीला पोरं गेली तर ती प्रोसेस कशाची? ती भरतीची प्रोसेसच नाही. मी परवा आमच्याकडे कर्नल आले होते, त्यांना म्हणलं तुम्ही सिलेक्शनची प्रोसेस राबवत नाही आहात सर, तुम्ही रिजेक्शनचीच प्रोसेस राबवत आहे. त्यांना त्या 2 लाख पोरातनं 2,000 पोरं निवडायची. याचा अर्थ ते बसताना काय माइंडसेटनं बसताय की मला 1,98,000 यातनं पोरं रद्दच करायची काय झालं तर. त्या पोरांची काय चूक आहे की ह्या सिस्टीम मधनं ते बाहेर पडले, ह्या सिस्टीम मध्ये आज जायचंय, मध्ये काय गॅप्स राहतात. याचा अर्थ कुठेतरी आपल्याला त्यांना ते स्किल्स, ते आउटकम्स द्यायला आपण कमी पडतोय, व्यवस्था कमी पडते. आपल्याला हे पूर्णपणे सेल्फ सेंट्रिक राहिलं पाहिजे की मी म्हणलं असं आपल्याला आपला विद्यार्थी, आपल्या वर्गातले 30, 40, 50 विद्यार्थी, त्यांचे विषय काही वेळेला असं केलं पाहिजे की आपण आपले सगळे फक्त सगळ्या शाळातले इतिहासाचे सगळे शिक्षक एकत्रित बसलेत, कधीतरी सगळे भूगोलाचे शिक्षक, कधीतरी प्री प्रायमरीचे, प्रायमरीचे आणि सेकंडरीचे भूगोलाचे शिक्षक बसलेत. मी आज सांगतो पालक मंदिरचा अध्यक्ष आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या. साताऱ्यात आमचं पालक मंदिर आहे. 3 वर्षाचं मूल एंटर होतं की माझ्या शाळेत नर्सरी आहे आणि मी विद्यापीठावर पीएचडीचा विद्यार्थी बघतोय. मला असं ते नर्सरीचं मुलं ते पीएचडी करायला जाईल पण ह्याची पोझिशन काय होईल? बरोबर आहे ना? मग तुम्ही तर सगळी तुमच्याकडे एक चेन अवेलेबल आहे नर्सरी पासून पीएचडी पर्यंतची. एकदा आपण बसून थॉट करूया की रहिमतपूर मधलं सरदार बाबासाहेब माने हे असं एज्युकेशनल हब झालं पाहिजे की हिथं सगळ्यांचं लक्ष आहे आता. आणि त्याच्यापेक्षा मोठं असं की नोकरी हिथनं मुलांना मिळाल्या हे तर तुमची गुणवत्ताच आहे, नो डाऊट. पण हिथं किती मुलांनी 10 जणांना रोजगार निर्माण होईल असे प्रकल्प उभे केले. ह्या मार्गाने मुलांना जर घडवायला आपण सुरुवात केली तर हे सगळं दुष्टचक्र संपणार आहे. काय झालंय की तुलसीदासांचे शब्द आहे की प्रथम शेती, अधम मध्यम व्यापार, अधम नोकरी आणि भीक मरण समान. थोडे शब्द माझे विचार त्यांचा आहे, पण शेती सर्वोत्कृष्ट, कारण उत्पादन करायचं क्षमता ही फक्त शेतकऱ्याच्याच आहे. एका बी पासून तो एक कणीस निर्माण करू शकतो, ते फक्त प्रोडक्शन आहे. बाकीचे ते सगळं ट्रान्सफॉर्मेशन आहे, रॉ मटेरियल कन्व्हर्टेड इनटू फिनिश्ड गुड, एवढंच फक्त. परत ह्याचं कन्व्हर्जन त्याच्यात. त्यामुळं आपल्याकडे आज असं आहे की जिथं नोकरीला जोपर्यंत आपण प्रतिष्ठा देतोय तोपर्यंत यातलं काही साध्य होणार नाही. याला काही वेळेला सरकारची धोरणं असलेल्या पॉलिसीज या कारणीभूत आहेत. मला हेही मान्य आहे की 11 ते 6 मध्ये सगळं शक्य नाही. पण मला आज असं वाटतं की जे फक्त शिक्षकांकडनं साध्य होऊ शकतं,
तुम्ही आज बघा, म्हणजे मी अतिशय जबाबदारीने बोलतो आणि याची पूर्ण जबाबदारी घ्यायला मी तयार आहे स्वतः, की आजची पिढी, तरुण पिढी म्हणूया आपल्या नंतरची, ह्यांना फक्त राजकीय नेतेच आदर्श वाटतात. चूक आहे का बरोबर आहे तुम्ही बघा. मग तिथला स्थानिक नगरसेवक असेल, स्थानिक सरपंच असेल, स्थानिक आमदार असतील, स्थानिक खासदार असतील, स्थानिक मंत्री असतील, निश्चित पद्धतीने त्या सगळ्यांविषयी आपल्याला आदर आहे. त्यांचं काम असामान्य आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन समाजाविषयी असामान्य आहे, आपल्याला त्यांच्या कामाविषयी काही म्हणायचं नाही. पण हेच फक्त आदर्श आहेत. ह्या शाळेतले हे सर आदर्श आहेत. ह्या शिक्षकांना गावाच्या निर्णयात बोलवलं जातं. हे जग पूर्वी होतं का नव्हतं? घरातली मुलगी नांदत नाही तर गुरुजींकडे जायचे सर, आणि आता काय होतं, व्हॉट्सअपला गुरुजींवर जोक फिरवतात. माझं म्हणणं असं आहे की शेवटी असं आपल्यातली जर चेतना आपण जर प्रज्वलित नाही केली, आपल्याला आपलं स्थान ते निर्माण केलं पाहिजे, ह्याला जायला पाहिजे. आणि तुम्हाला सांगतो, मला असं ऑब्झर्वेशन आहे की मुलं करतात, आपल्याला असं वाटतं ह्याला जमणार नाही, पण ते मूल निश्चित पद्धतीने करू शकतं. हे करण्यासाठी आपल्याला या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा आधार घेऊन जायला पाहिजे. आताच्यासाठी पूर्वी असं असायचं की फायनान्शियल ऍस्पेक्ट हा यातला फार मोठा आहे. प्रोव्हिजन्स असे आहेत की 6% जीडीपीच्या हे राष्ट्रीय आर्थिक तरतूद हा फार त्यातला महत्वाचा घटक आहे. मी आत्ताच काल बजेट येताना तेच बघत होतो की ह्या वेळेला एज्युकेशन मध्ये काय बदल केलाय केंद्र शासनानं. तर मागच्या वेळेला 1.8 लाख कोटी एवढी प्रोव्हिजन होती त्या बजेटमध्ये, 1.4 लाख कोटी बघा, म्हणजे ते आता वरच्या शून्याचा जरा घोटाळा आहे. पण ह्या वेळेची ती 1.12 लाख कोटी म्हणजे 0.8% त्यातली त्यांनी ग्रोथ वाढवायला सुरुवात केली नाही. त्या 2-3 वर्षाच्या इम्प्लिमेंटेशन मध्ये 6% जीडीपीच्या हा एज्युकेशनसाठी रिझर्व्ह होणार आहे. आता एक असा प्रोपोगंडा आहे की शिक्षक नाहीत, कारण आता आपण बघतो 60-70 विद्यार्थी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात सांगते की 25 ते 30 विद्यार्थी एका वर्गात असतील, या प्रपोर्शनेट शिक्षक भरायचे. फक्त एक राहील की ते टेन्युअर बेस राहतील, 5 वर्ष त्याचा परफॉर्मन्स बघून त्याला परत संधी दिली जाईल, त्याला ट्रेनिंग दिली जातील, त्याचं असेसमेंट होईल शिक्षकांचं सुद्धा. आणि हे सगळं आपल्याला करून जावं लागेल. आज शिक्षण सगळं दिलं जातंय, पण शिक्षणाबरोबर मूल्य दिली जात नाही. आणि भारतीय मूल्य हीच फक्त आपल्या जगाला तारू शकतात, कारण त्यात स्वत्व आहे. आईला देव, वडिलांना देव, गुरुला देव म्हणायची संस्कृती आपलीच सांगते, बाकी सगळं भोगवादाकडे जातात. मग असं जर आहे तर सगळ्यांच्या मोठे आर्थिक क्षेत्र आहे, त्यांनी जगावर खऱ्या अर्थानं राज्य केलं असतं, तिथं जास्त आत्महत्या आहेत तरुणांच्या. हे झालं नसतं. हे सगळं आपल्याला घेऊन जाण्यासाठी, आणि खरी जी स्ट्रेंथ आहे ही इंटेरियरला आहे. सिटीज काही अंशी पोल्यूट झाल्यात, कारण त्यांना तो त्यांचा दिखावा टेकवण्यातच जातोय. आपल्या इथलं खरं सत्व आहे, आपल्या इथं चांगले प्रयोग होऊ शकतात, एक कॉम्पॅक्ट मॉडेल आपण डेव्हलप करू शकतो. हे सगळं घेऊन जाण्यासाठी आपल्याला एकत्रितदृष्ट्या प्रयत्न केले पाहिजे. मला असं वाटतं की हे सगळं करून जाण्यासाठी 1 तास 1 दिवसाचं वर्कशॉप हे नाहीये. आयुष्याचं आपल्याला ध्येय म्हणून हा सगळा विषय आपण सगळ्यांनी स्वीकारला पाहिजे. आपल्या बरोबर कोण आपण चांगले जोडून घेऊ शकू, जे आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी पूरक होतील, हे बघणं आपल्यासाठी दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे. जसं मी तुम्हाला मगाशी म्हटलं की कदाचित 88 पानी ती जी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे ते मी तुम्हाला सांगू शकलो असतो की ह्या प्रोव्हिजन्स आहेत शिक्षकांसाठी, ह्या प्रोव्हिजन्स आहेत, हे त्यांची ट्रेनिंग आहेत. पण ते 88 पानाच्या मागे जे 8,000-10,000 वर्षाचा इतिहास आहे, जे आपली शिक्षण क्षेत्र म्हणून जी आपली परंपरा आहे, ती जोपर्यंत आपण रिवॅम्प करू शकत नाही तोपर्यंत हे सगळं होणार नाही. कारण परत एकदा शेवट करण्यापूर्वी भगिनी निवेदितांनी जे त्यांच्या शब्दात सांगितले, त्यांचे 5 व्हॉल्युम्स आहेत, त्यांचे थॉट्स ऑफ भगिनी निवेदिता म्हणून, त्यांच्या 5व्या व्हॉल्यूममध्ये नोट्स ऑन एज्युकेशन मध्ये त्यांनी त्यात सांगितलेलं आहे की आपल्याला भारतीय शिक्षण पद्धती विरुद्ध वेस्ट शिक्षण पद्धतीत खऱ्या अर्थानं आपल्याला आपला उद्घोष केला पाहिजे, अशासाठी की त्यांना असं वाटतंय की आपण विद्यार्थ्याच्या डोक्यात भरायचंय. आणि आपलं शिक्षण काय सांगते की सगळ्या गोष्टी त्या विद्यार्थ्याच्या आत आहेत, त्या आपल्याला त्यातनं आतनं बाहेर काढायच्यात, ही आपली संस्कृती आहे. बाहेरनं आत भरायची ही त्यांची संस्कृती आहे. तेव्हा स्वामी विवेकानंदांनी सांगितलेली एज्युकेशनची जी डेफिनेशन आहे ही सगळ्यात युनिक आहे. स्वामीजी असं म्हणतात की एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ परफेक्शन दॅट ऑलरेडी एक्झिस्ट इन मॅन. म्हणजे आत आहे, तू त्याला सांगायचंयस की त्याला लक्षात आलं, हो बरोबर आहे, हे असं आहे, ते करणं हे म्हणजे शिक्षा पद्धती आहे. सपोर्ट सिस्टीम आपण त्याला काम करायचंय, आणि हे सगळं केल्यावर खऱ्या अर्थानं आपल्या विद्यार्थ्याच्या त्या क्षमता आहेत
की तो त्या इथं पोहोचू शकतो. आपल्या या शैक्षणिक संकुलात ते अधिष्ठान आहे, वैचारिक अधिष्ठान आहे, एक पवित्र कामाचं अधिष्ठान या ठिकाणी आहे, निस्पृहतेचं अधिष्ठान आहे. कुणी असं म्हणणार नाही की त्या ठिकाणी शिक्षणाचा बाजार चाललाय म्हणून या शिक्षण संस्था चालल्या. खऱ्या अर्थानं आपल्याला ज्ञानोपासना करण्यासाठी आपण या ठिकाणी सगळे जमतोय. मात्र अप्रत्यक्षरित्या 1835चा कायदा घेऊन साध्य काही होणार नाही. कारण आपल्याला जर गणित शिकवायचंय तर आपल्याला दिलेल्या शिक्षण पद्धतीनुसार मुळात आपले भारतीय ओळखले जातात हे गणितात मास्टर आहे म्हणून, आणि आताच्या पोरांना पळून जात आहे ती गणितापासून. ह्याचं कारणच हे आहे की गणितात शिकवायची पद्धत ही आपण परकीयांची स्वीकारलेली आहे. आणि मुळात गणित जे आहे त्यात असं सांगतात, भास्कराचार्य लिहिला होते त्यांच्या मुलीला असं सांगतात ताई की एक समीकरण आहे ते तुला सोडवायच्या 7 पद्धती मी तुला सांगेन, एक गणित सोडवायच्या 8वी पद्धत तुला हुडकून मला सांगावी लागेल. म्हणजे परत त्यातलं रिसर्च, त्यातनं नवीन इन्व्हेन्शन हे आपल्याकडच्या शिक्षण पद्धतीचा जो मूळ गाभा आहे तो घेऊन आपल्याला जायला पाहिजे. मला असं वाटतं की सुरुवातीला टू बिगिन विथ सगळ्यांना मिळून मंथनासाठी काही विचार मी आपल्या पुढे ठेवलेले आहेत. परत एकदा जर यातनं व्यक्तिगत कोणाच्या घेत असलेल्या प्रयत्नांना अप्रत्यक्ष मी स्पर्श केला असला आणि त्यामुळे जर कोण दुखावला असेल तरी मन माफी मागतो. असं मी कुठलाही म्हणत सुरुवातीला गेला असं दावा करणे या सगळ्यात मी एक्सपर्ट आहे, मी सगळं हे केलंय ना आता तुम्हाला सांगतोय असं माझा मीही धडपडतोय, तुम्हीही इथं चांगला प्रयत्न करताय. एकत्रितरित्या आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी काय करू शकू यासाठी परत जर वाटलं आपण तर एकत्रित जमूया, चांगल्या अर्थानं मंथन करूया, आपले एकमेकांचे प्रयोग घेऊन आपल्या विद्यार्थ्यांना आपण मोठं करू. थांबता थांबता एक गोष्ट सांगतो आणि थांबतो. आपल्याला असं सातत्यानं वाटत असतं की विद्यार्थी करू शकणार नाही, तर जे आपल्याला वाटत असतं ते होत नाही ह्यालाच कदाचित वैज्ञानिक चमत्कार म्हणत असतील. आपण सगळ्यांनी भुंगा बघितलेला आहे, तर भुंगाचं जर शरीर बघितलं तर मधलं शरीर एवढं जाड असतं आणि पंख इतके बारीक असतात. विज्ञानाला जर विचारलं तर विज्ञान सांगतो की हा जो हे क्रिचर आहे, प्राणी, कीटक आहे, हा उडूच शकणार नाही. का? त्याचं शरीराचं जडत्व इतकं आहे आणि त्याच्या पंखाची जर का क्षमता ते जर का त्यांनी शास्त्रीय पद्धतीने मांडलं तर त्याचे पंख हे तो बोजा घेऊन उडायला सक्षम नाही. विज्ञान म्हणतं भुंगा उडू शकणार नाही, पण उडतो नाही उडतो भुंगा? का उडत असेल? बहुतेक शाळेत गेला नसेल म्हणून उडत असेल. त्याला काही विज्ञान पडलेलं नाही. जन्माला आलं की पंखांची फडफड इतक्या गतीनं करायला सुरुवात करतोय की ते बोजड शरीर घेऊनही तो उडायला सुरुवात करतो. मला असं वाटतं की काही वेळेला अनावश्यक गोष्टी लादून आपण मुलांच्या आतल्या चांगल्या संकल्पना दाबतोय का काय, अशा पद्धतीनं ह्या एका दृष्टिकोन सगळीकडे बघायला सुरुवात करूया. म्हणलं असं तुमच्या सगळ्यांबरोबर कायम काम करायला मला आवडेल. मी या परिवारातला घटकच आहे म्हणून पाहुणा या शब्दाविषयी आक्षेप घेऊन मी सुरू केलाय. आणखीन परिवारातला घटक म्हणून मी माझं मनोगत संपवतो. या ठिकाणी प्रियांकाताई पूर्ण उपस्थित राहून त्यांनी सगळं माझं मनोगत ऐकलं. यात आपल्याला सुद्धा चर्चेला व्हावे. तुम्हाला आणि काय वाटत असेल की या विषयावर आपण बोललं पाहिजे की सर असं वाटत नाही, तुम्हाला काय वाटतंय, तरी आपण एक 10 मिनिटं प्रश्नोत्तराला म्हणजे बोलायचं असेल तर थांबायला काही हरकत नाही माझी. पण पूर्ण ताईंनी थांबून हे सगळं मला माझं मनोगत ऐकलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि भाग्यश्री मॅडमचे आभार मानतो की त्यांनी या ठिकाणी मला बोलवून उपकृत केलं, पुरस्कृत केलं आणि तुमच्या सगळ्यांबरोबर हा एक चांगला संवाद साधण्याची संधी दिली. आपल्या सगळ्यांचे ऐकून घेतल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.